11th आणि 12th स्टँडर्ड कॉमर्स इंग्लिश मिडियमचे माझ्या चॅनलवरती ऑल सब्जेक्टचे क्वेश्चन पेपर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये इंग्लिश, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT, इकॉनॉमिक्स, सेक्रेटेरियल प्रॅक्टिस म्हणजे SP, OCM आणि अकाउंट असे सगळे क्वेश्चन पेपर्स 11th आणि 12th स्टँडर्डच्या सगळ्या स्टुडंटसाठी माझ्या चॅनलवरती सगळे क्वेश्चन पेपर्स तुम्हाला ऑल एक्झाम्सचे पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केल्यानंतर माझे सगळे व्हिडिओ मी जसजसे नवीन नवीन टाकेल ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. 11th आणि 12th स्टँडर्डचे कॉमर्सचे क्वेश्चन पेपर्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केल्यानंतर माझे सगळे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. या व्हिडिओमध्ये आपण कॉमर्सचा युनिट टेस्ट 1चा इकॉनॉमिक्सचा पेपर पाहणार आहोत. यासाठी 1 तासाची वेळ आहे. 1 आवर. इंग्लिश मिडियमचा पेपर आहे. 20 मार्क्सचा पेपर आहे. क्वेश्चन नंबर 1मध्ये चूज द करेक्ट ऑप्शन, स्टेटमेंट रिलेटेड टू इकॉनॉमिक्स. तुम्हाला 4 ऑप्शन दिले आहेत आणि ॲन्सरमध्ये ऑप्शन 4मधून तुम्ही एक चूज करून ऑप्शन लिहायचा आहे. यामध्ये 4th नंबरचा A, B, C and D हा ऑप्शन करेक्ट आहे. यामध्ये Aमध्ये इकॉनॉमिक इज अ सोशल सायन्स, B कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक्स इज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड ओइकोनोमिया, C इकॉनॉमिक इज रिलेटेड टू द स्टडी ऑफ ह्युमन इकॉनॉमिक बिहेवियर, D इकॉनॉमिक्स इज रिलेटेड टू मॅनेजमेंट ऑफ द हाऊसहोल्ड. यामध्ये 4ही ऑप्शन करेक्ट आहेत. त्यामुळे 4th नंबरचं ॲन्सर बरोबर आहे. सेकंड क्वेश्चन पहा, स्टेटमेंट रिलेटेड टू वेल्थ. A वेल्थ मीन्स एनिथिंग विच हॅज मार्केट व्हॅल्यू अँड कॅन बी एक्सचेंज फॉर मनी. B इट इज एक्सटर्नल टू ह्युमन बीइंग. C वेल्थ हॅज नो युटिलिटी. D वेल्थ इज स्केअर अँड एक्सचेंजेबल. ऑप्शन यामध्ये 1 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. A, B अँड D. यामध्ये C ऑप्शन येत नाही. वेल्थ हॅज नो युटिलिटी. त्यामुळे 1 नंबर A, B अँड D हा करेक्ट ऑप्शन आहे. थर्ड क्वेश्चन पहा, मनी इज क्रिएटेड टू रिड्यूस द डिफिकल्टीज ऑफ कॅश सिस्टीम, बार्टर सिस्टीम, ऑनलाईन सिस्टीम, नन ऑफ द अबाव. यामध्ये B ऑप्शन बरोबर आहे, बार्टर सिस्टीम. 4th नंबरचा क्वेश्चन पहा, अरेंज इन द ऑर्डर ऑफ इव्हॉल्युशन ऑफ मनी. A मेटॅलिक मनी, B ॲनिमल मनी, C मेटॅलिक कॉइन्स, D कॉमोडिटी मनी. यामध्ये ऑप्शन 2nd नंबरचा B, D, A, C हा करेक्ट ऑप्शन आहे. क्वेश्चन नंबर B, कंप्लीट द कोरिलेशन. 1 नॅचरल सायन्सेस, एक्झॅक्ट सायन्सेस, सोशल सायन्सेस, ॲब्स्ट्रॅक्ट सायन्सेस. 2nd नंबर नेसेसिटी, फूड, क्लोथिंग आणि शेल्टर, कम्फर्ट्स, वॉशिंग मशीन. प्रायमरी 3rd नंबरचा क्वेश्चन पहा, प्रायमरी फंक्शन ऑफ मनी, मीडियम ऑफ एक्सचेंज आणि ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू. यामध्ये येतं सेकंडरी फंड ऑफ मनी. 4th नंबर बार्टर सिस्टीम, गुड्स आणि मॉडर्न इकॉनॉमी. त्याचा ॲन्सर आहे मनी. क्वेश्चन नंबर 2, स्टेट विथ रिझन्स वेदर यू ॲग्री और डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. या प्रकारचे सगळे क्वेश्चन पेपर सगळ्या एक्झाम्सचे, ऑल एक्झाम्सचे 11th आणि 12thचे कॉमर्सचे पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केल्यानंतर माझे सगळे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. स्टेट विथ रिझन आपण पाहूया. मी इथे रिझन दिलेलं नाही, फक्त तुम्हाला ॲग्री का डिसॲग्री सांगितलं आहे, तुम्ही रिझन लिहायचं आहे. 1st नंबर ह्युमन वॉन्ट्स चेंज ॲज पर द सेकंड्स अँड प्रेफरन्स, ॲग्री. 2nd व्हॅल्यू इन यूज अँड व्हॅल्यू इन एक्सचेंज आर द सेम, डिसॲग्री. 3rd देअर आर नो डिफिकल्टीज इन बार्टर सिस्टीम, डिसॲग्री. क्वेश्चन नंबर 3, ॲन्सर द फॉलोइंग एनी वन. 1st नंबरचा क्वेश्चन पहा, व्हॉट इज मायक्रो इकॉनॉमिक्स आणि 2nd नंबर व्हॉट इज मनी. 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे. एनी वन तुम्ही लिहायचा आहे.
10 to 12 सेंटेन्समध्ये तुम्ही ॲन्सर लिहिणं अपेक्षित आहे. इथे मी ॲन्सर दाखवलेलं नाही, पॉईंट्स वाईज तुम्ही लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 4 ॲन्सर इन डिटेल. इथे पण एनीवन 8 मार्कचा क्वेश्चन आहे. पॉईंट्स लिहायचे आहेत, पॉईंट्सला अंडरलाईन करायची आहे आणि एक्सप्लेन करून तुम्ही लिहायचं आहे. फर्स्ट नंबर एक्सप्लेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ह्युमन वॉन्ट्स. इथे मी थोडक्यात तुम्हाला पॉईंट्स लिहून दाखवले आहेत पहा. 1 नंबर एक्सप्लेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ह्युमन वॉन्ट्स. इथे ए, वॉन्ट्स आर अनलिमिटेड. सेकंड, वॉन्ट्स आर रिकरिंग. थर्ड, वॉन्ट्स आर कॉम्प्लिमेंटरी. फोर्थ, वॉन्ट्स व्हेरी विथ टाईम, प्लेस अँड पर्सन. त्यानंतर खाली सेकंड नंबरचा क्वेश्चन पहा, एक्सप्लेन द टाईप्स ऑफ मनी. यामध्ये पॉईंट्स फक्त मी सांगितले आहेत, तुम्ही डिटेल ॲन्सर लिहायचा आहे. कोणत्या प्रकारचे प्रश्न एक्झामला येतात, क्वेश्चन्स येतात, यासाठी या व्हिडिओ मी बनवलेले आहेत. ए याचं एक्सप्लेन द टाईप्स ऑफ मनीचं पाहूया. ए कॉमोडिटी मनी. बी फेट मनी. सी फेड्युसियरी मनी आणि डी क्रिप्टोकरन्सी. अशा प्रकारे तुम्हाला जर क्वेश्चन पेपर्स 11th आणि 12th स्टँडर्डचे कॉमर्सचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. अशा सगळ्या प्रकारच्या एज्युकेशनल व्हिडिओ ज्या आहेत त्या मी माझ्या चॅनलवरती नेहमी अपलोड करत असते. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि लाईक केल्यानंतर शेवटी हाईपचं बटन आहे ते देखील दाबा. हाईप केल्यानंतर मला लाईकच मिळणार आहे. धन्यवाद.